रिझाऊं, कैसे रिझाऊं, अब मन को 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 कैसे रिझाऊं, रिझाऊं अब मन को कैसे रिझाऊं, अब मन को कछु न सूझे, कछु न सूझे, कल ना परे कछु न सूझे, कल ना परे कछु न सूझे, कल ना परे कासे कहूँ ये मोरी बेटा कैसे रिझाऊं, अब मन को कैसे रिझाऊं, अब मन को कैसे रिझाऊं, आस लगी मोहे ताल सुरन की, 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 आस लगी मोहे आस लगी, आस लगी मोहे ताल सुरन की, आस लगी मोहे ताल सुरन की, आस लगी मोहे ताल, आस लगी मोहे ताल सुरन की, आस लगी मोहे ताल सुरन की, आस लगी मोहे ताल सुरन गबगरे सो सारे गबध बगरे सा, सारे गबध बगरे गबध सद बध बगरे आस लगी मोहे ताल सुरन की, सारे गबध बगरे गबध सद गगन सद सद बगरे सा, आस लगी मोहे ताल सुरन की, सद बध सद बध सद बगरे सबगरे सद बगरे सद बगरे आस लगी मोहे ताल सुरन की,
माझ्यासकट इथे उपस्थित प्रत्येकाची भावावस्था हीच आहे की आस लगी मुझे ताल सुर नकी. आता प्रत्येकाच्या मनामध्ये कदाचित तेच भाव असतील. खरंच स्वरांना नादब्रह्म म्हटलं जातं कारण का इथे उपस्थित अणुरेणूमध्ये चैतन्य निर्माण करण्याची ताकद ही त्या स्वरांमध्ये असते, त्या नादब्रह्मामध्ये असते. नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे. ABP माझाच्या सगळ्या प्रेक्षकांना दीपावलीच्या अगदी मनापासून शुभेच्छा आणि ABP माझाच्या या दिवाळी पहाट कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. गुरु हे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातलं एक खूप मोठं वरदान असतं. नाहीतर आपल्या सगळ्यांचं आयुष्य शीड नसलेल्या होडीसारखं होईल की जी वाऱ्याच्या प्रवाहामध्ये जी कोणती दिशा मिळेल त्या दिशेनं भरकटत जाईल. गुरु जगी एकत्र राहता असं म्हटलं जातं. संतांनी गुरूंना परिसाची उपमा दिली आहे. गुरु परमात्मा परेशू म्हणताना की त्यांच्या सानिध्यात लोखंड जरी आलं तरीसुद्धा त्याचं सोनं करण्याची क्षमता त्यांच्या ठायी असते. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती आपण कोणाला तरी गुरु मानत असतो आणि नकळत्या वयामध्ये आपल्या सगळ्यांचे अर्थातच पहिले गुरु असतात ते म्हणजे आपले आईबाबा. आज मी ज्यांच्यासमोर बसलेले आहे त्यांचे पहिले गुरु त्यांचे वडील अर्थात पंडित जितेंद्र अभिषेकी. म्हणजे मगाशी जसं मी म्हटलं की आपला हात धरून वळणदार अक्षर काढणारी आपली आई असेल किंवा वळणाच्या वाटेवरती आपले हात धरून आपल्याला चालवणारे बाबा असतील, हे आपले पहिले गुरु असतात. अभिषेकी बुवांनी ज्यावेळी शौनक अभिषेकी यांचा वडील म्हणून हात धरला, तो हात केवळ वडील या भूमिकेपुरती मर्यादित न राहता पुढे तो हात त्यांनी गुरु या भूमिकेतूनही धरला आणि पायाच्या चालीपासून सुरू झालेला प्रवास नंतर गाण्याची चाल, ठेका, लय इथपर्यंत येऊन पोहोचला. आणि त्यांच्या याच प्रवासाबद्दल अर्थात आपण पंडित शौनक अभिषेकी यांच्याकडून जाणून घेणार आहोत, त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. शौनकजी, आपलं मनापासून स्वागत या कार्यक्रमामध्ये. माझा अर्थात सगळ्यात पहिला प्रश्न हा आहे की असं म्हणतात की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. बुवांना केव्हा कळलं की आपला मुलगा फार छान गाऊ शकतो आणि तो आपला शिष्य होऊ शकतो? फार छान गाऊ शकतो वगैरे त्यांना असं काही माझी 3री पिढी आहे संगीतातली आमच्या घरातली. माझे आजोबा बाळूबुवा अभिषेकीय गोमांतिकीय कीर्तनकार होते. माझे चुलत आजोबा मास्टर दीनानाथ मंगेशकर. त्यानंतर माझे वडील ज्यांनी शास्त्रीय संगीतात जी मुसाफिरी केली, जे कार्य केलं तेवढंच कार्य त्यांनी नाट्यसंगीतात, भक्तिसंगीतात, भावसंगीतात केलं. त्यामुळे दैवी मला मिळालं होतंच, फक्त त्याची जाणीव व्हायची बाकी होती. ती आईने करून दिली. आणि बाबांचे इतर शिष्य आहेत, आज योगेशजी ते बसलेत, मंगेशदादा आहेत, यांनी ती एक जाणीव करून दिली की बाहेरनं येऊन आमच्या घरी गुरुशिष्य परंपरेने राहून शिकणारे शिष्य बघता बघता मला असं आत वाटायला लागलं की हे बाहेरनं येऊन संगीत करतात आणि माझ्या घरात गंगा वाहते आणि मी जर त्याचा लाभ घेऊ शकलो नाही तर माझ्यासारखा दुर्दैव कोणी नाही. त्यामुळे बाबा असे कोणालाही शिष्य स्वीकारणारे माणूस नव्हते. ते लगन बघायचे. आणि आईनी जाणीव करून दिली. विद्याभिषेकी माझी आई, तिला फार मोठं याच्यात सहभाग तिचा आहे की वडील काय आहेत आणि काय करतायत, कुठल्या मार्गाने चाललेत, याची जाणीव आईने मला करून दिली की तुझे वडील कोण आहेत हे लक्षात ठेव. तुमच्या या प्रवासाबद्दल जाणून घ्यायचं आहे, पण त्यापूर्वी एक कुतूहल म्हणून प्रश्न विचारते की वडिलांचा गुरु होणं आणि मुलाचं शिष्य होणं हे या नात्यामधलं एक खूप मोठं स्थित्यंतर होतं. तुम्ही दोघंही या स्थित्यंतराला कसे सामोरे गेलात? मला सामोरं जायची गरजच पडली नाही, त्यांनाच सामोरं जावं लागलं. आज कलापिनीजी पण आहे तिकडे, त्यांनी त्याच भूमिकेतनं आपल्या वडिलांची सेवा केली आहे. काय होतं की जेव्हा आपण, म्हणजे माझ्या बाबतीत तरी असं झालं की पूर्णपणे मी शिष्याच्या भूमिकेत गेलो, त्या काळी त्यावेळेस वडील आणि मुलगा हे नातं मागे पडलं आणि मग गुरु शिष्य हेच नातं राहिलं आणि शेवटपर्यंत तेच राहिलं. आणि त्याचमुळे मी गाणं करू शकलो असतो. जर मी ते वडिलांच्या भूमिकेत असते आणि मी मुलाच्या भूमिकेत असतो तर एखाद्या वेळेस जे काही मी थोडंफार गातोय ते गाऊ शकलो नसतो, कारण माया आडवी आली असती तिकडे. इथे माया आडवी नाही आली, इथे ते ऐकायचंय काय झालं ते. नाही काही व्हायचं नाही. सगळ्यात जास्त मार मीच खाल्ला आहे, शिव्या पण मीच खाल्ल्यात.
शिष्यांमध्ये, त्यामुळे थोडंफार गाणं येतं आज. म्हणजे जेवढे सूर पक्के होते शब्दही तेवढेच कडक होते त्यांचे. तुम्ही सुरुवात केली आहे आस लगी मोहे ताल सुरन की तुम्ही म्हणालेलं आहेत. इथे प्रत्येकाच्या मनामध्ये ती आस जागृत झालेली आहे, त्यामुळे आता पुढे काय ऐकायला मिळणार याची उत्सुकता आहे. मी आपल्याला एक ठुमरी ऐकवतो. ठुमरी साधारणतः खमाज, काफी, गारा, भैरवी, जोगिया या रागांमध्ये असते. ही जरा वेगळ्या प्रकारची ठुमरी आहे. कित गए कित गए शाम रे शाम रे कित गए शाम रे मैं तो हारी नेहा शास्त्रीय संगीतावरती बुवांची जेवढी पकड होती, बुवांची तेवढीच मुसाफिरी भावगीत नाट्यसंगीतामध्ये सुद्धा होती. त्याही गीतांना, त्याही शब्दांना बुवांनी चाली दिलेल्या आहेत आणि अनेक प्रयोग त्यांनी संगीत देताना केलेले आहेत. म्हणजे अगदी सांगायचं झालं तर कट्यारसारख्या नाटकाची सुरुवात त्यांनी भैरवी या रागातलं गाणं गुंफून केलेली होती, की जो एक अभिनव प्रयोग होता संगीत रंगभूमीवरचा. तर बुवांच्या अशा प्रयोगशील वृत्तीबद्दल तुम्हाला काय वाटतं? कारण का आमच्या समोर थेट संगीत आलं, आमच्यासमोर संगीताचा थेट जन्म झाला, पण त्या जन्मामागची जी विचारधारा होती ती तुम्ही खूप जवळून अनुभवलेली आहे. तर मला त्याबद्दल थोडं जाणून घ्यायचं आहे. खरं म्हणजे या बाबतीत मला बोलायचा हक्क नाही जास्त, कारण त्यांनी ज्या प्रकारची प्रयोगशीलता जपली आणि करून दाखवली त्याने मानाने मी काहीच केलेलं नाही आहे. मी फक्त शास्त्रीय संगीताचा एक साधक आहे. काही लोक म्हणजे सगळेच संगीतकार उच्च कोटीचे असतात आणि ज्यांनी आत्तापर्यंत एक प्रयोगशीलता जपली आणि ह्या क्रांती घडवली आहे या क्षेत्रात. पण बाबाचं आम्ही थोडं वेगळं बघितलं. बाबांना कधी पेटीवर हात टाकता यायचा नाही. ते आम्हाला ठेका लावून गाणं शिकवायचे, त्यांना ते जमायचं, पण पेटी त्यांनी कधी हातात घेतली नाही.
पण त्यांच्या संगीतात कॉर्ड्सचा आणि वेगवेगळ्या सांगीतिक लेयर्सचा असा उपयोग झाला की कोणाला तरी वाटेल की हा माणूस 24 तास हातात पेटी घेऊन बसला असतो. तू तर चाफेकळीच्या वेळेस त्यांची दृष्टी थोडी कमी झाली होती, तर मी आणि सुधीर त्यांना काव्य वाचून दाखवायचं आणि ते चालता चालता चाली करायचे. हे आम्ही बघितलेलं आहे. म्हणजे प्रतिभा जेव्हा देवदत्त असते तेव्हा सृजनही किती सहज होऊ शकतं याचा अनुभव तुम्ही आत्ता जी किस्सा सांगितला त्यातून येतो. शौनकजी, आपण दिवाळीच्या निमित्तानं ही स्वराधना सुरू केलेली आहे आणि पंडितजींच्या स्वरांमध्ये अजरामर झालेलं गाणं दिवे लागले रे दिवे लागले ते दिवाळीच्या निमित्तानं तुम्ही सादर करावं अशी विनंती. दिवे लागले रे दिवे लागले रे दिवे लागले रे दिवे लागले रे तमाच्या तळाशी तमाच्या तळाशी दिवे लागले रे दिवे लागले रे दिवे लागले. दिठीच्या दिशा खोलते जाळताना दिठीच्या दिशा खोलते जाळताना कुणी जागले रे कुणी जागले रे दिवे लागले रे दिवे लागले. रित्या ओंजळी दाटली पुष्पवृष्टी दित्या ओंजळी दाटली पुष्पवृष्टी असे झाड पैलाड पान्हावले रे असे झाड पैलाड पान्हावले तिथे मोकळा मी मला हुंगिताना तिथे मोकळा मी मला हुंगिताना उरी गंध कल्लोळुनी फाकले उरी गंध कल्लोळुनी फाकले दिवे लागले रे दिवे लागले. उभ्या रोम रोमातुनी चैत्रवाटा उभ्या रोम रोमातुनी चैत्रवाटा गुणी देहयात्रेतया गुंतले
कडा उषसुक्त ओठात ओथंबले दिवे लागले रे दिवे लागले तमाच्या तळाशी दिवे लागले रे दिवे लागले दिवे लागले दिवे लागले. शब्द वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडे शब्दांच्या पलीकडे शब्द वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडे प्रथम तुला पाहियले आणिक घडून ते घडले शब्द वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडे. अर्थ नवा गीतास मिळाला अर्थ नवा गीतास मिळाला छंद नवा अनताल निराळा छंद नवा अनताल निराळा त्या दिवशी त्या दिवशी का प्रथमच माझे सूर सांग अवघडले सूर सांग अवघडले शब्द वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले. आठवते पुनवे चारात्री आठवते पुनवे चारात्री लक्षदीप विरघळले गात्री लक्षदीप विरघळले गात्री आठवते पुनवे चारात्री पुनवेच्या पुनवेच्या
विरघळले गात्री मिठीत तुझिया मिठीत तुझिया या विश्वाचे मिठीत तुझिया या विश्वाचे रहस्य मज उलगडले शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले प्रथम तुला पाहिले आणिक घडून येते घडले शब्दांच्या पलीकडले शब्दांच्या पलीकडले. शब्दा वाचून कळले सारे ऐकल्यानंतर खरं तर मी इथे निशब्द झालेली आहे, कारण का ती रचना ते सादरीकरण इतकं सुंदर आहे की निशब्द व्हायला होतं. आपण बुवांबद्दल बोलतोय आणि बुवांबद्दल बोलत असताना जर संगीत नाटक कट्यार काळजात घुसलीचा उल्लेख झाला नाही तर मैफलही अपूर्ण राहते आणि गप्पाही अपूर्ण राहतात. तर मला त्याबद्दल जाणून घ्यायचं आहे की इतके नानाविध प्रयोग या एका नाटकामध्ये बुवांनी केलेले आहेत, तर तो प्रवास कसा होता आणि काय विचार होता एकूण त्या नाटकाला संगीत देत असताना? कुठल्याही संगीतकाराला शास्त्रीय संगीताचा साधक असो, भावसंगीताचा असो, कुठलाही संगीत गाणारा त्यांनी कधी ना कधी आयुष्यात एकदा तरी कट्यार पाहायला पाहिजे. भैरवीपासून जसं आपण म्हणलं सुरुवात आणि कव्वालीपासून ते रागमालेपासून इतके प्रयोग आहेत त्याच्यात. आणि शास्त्रीय संगीत शिकताना काय आपलं ध्येय पाहिजे, काय कुठल्या कुठल्या परिस्थितीतनं जावं लागतं याचं उत्कृष्ट उदाहरण कट्यार आहे. मकरंद घेई छंद मकरंद घेई छंद मकरंद प्रिय मिलिंद प्रिय मिलिंद मधुसेवनानंद मधुसेवनानंद स्वच्छंद स्वच्छंद धुंद स्वच्छंद धुंद घे छंद मकरंद घे घे छंद मकरंद आ आ आ आ घेई छंद छंद मकरंद मिटता कमलदल मिटता 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 कमलदल मिटता कमलदल होई बंदी हा भृंग होई बंदी हा भृंग मिटता मिटता
मिठता 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 कमल 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 दल मिठता कमल दल होई बंदी हा भृंग परिसोडिना ध्यास परिसोडिना ध्यास परिसोडिना ध्यास परिसोडिना सोडिना ध्यास परिसोडिना सोडिना ध्यास परिसोडिना सोडिना ध्यास परिसोडिना ध्यास गुंजनात हा तंग 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 गुंजनात हा गुंजनात हा तंग घेई छंद मकरंद घेई छंद मकरंद प्रिय मिलिंद मधुसेवनानंद स्वच्छंद हानंद घेई छंद घेई छंद घेई छंद. ही शब्दांची आणि स्वरांची कट्यार जेव्हा रसिकांच्या काळजामध्ये घुसते तेव्हा ती रसिकांचा जीव नाही घेत तर त्यांच्या जाणीवेचा नेणिवेचा ठाव घेते आणि त्या चिरंजीव करते असं म्हणावं लागेल. इतकं सामर्थ्य या शब्दांमध्ये सुरांमध्ये. शौनकजी, तुमचा मुलगा मला इथं मागे बसलेला दिसतोय. कधी काळी तुम्ही या भूमिकेमध्ये होतात, तुम्ही बुवांच्या मागे बसलेला होतात. एका वेगळ्या अर्थानं तुम्ही सुद्धा ही परंपरा पुढे नेताय. हो, मुलगाही आहे, माझा शिष्य पण आहे, तोही मुलासारखाच आहे. काय असतं की इतक्या वर्षात मी माझंच नव्हे तर आजूबाजूच्या सगळ्यांचं आयुष्य बघितलं आहे. संगीत तुम्हाला ओढून ताणून किंवा जोर जबरदस्तीने तुम्हाला नाही करता येत. ते तुम्हाला 3-4 गोष्टी असतात. एक तर देवाने दिलेलं पाहिजे हे, मग ते करण्याची तुम्हाला एक मनात इच्छा आणि तसं आजूबाजूला वातावरण निर्मिती, या गोष्टी असल्यानंतर आपोआप संगीतात ओढला जातो. माझ्या बाबतीत तेच झालं. माझ्या वडिलांनी कधीच आम्हाला जबरदस्ती बसवलं नाही किंवा तू संगीत केलंच पाहिजे, माझं नाव चालवलं पाहिजे असं वगैरे काही. ते म्हणायचे राजाचा मुलगा राजा होतो असं काही नाही. तर त्यामुळे पण माझ्या आजूबाजूला असं वातावरण त्यांनी करून ठेवलं. हे गुरुशिष्य परंपरेमुळे, रियाजामुळे, माझ्या वयाची माझ्यापेक्षा थोडी मोठी अशी आजूबाजूला जे घरात बसून रियाज करत होते, सिंगत शिकत होते, की मला आपोआप मनातनं इच्छा निर्माण झाली की मी संगीतात काहीतरी करावं. आणि मीच तसाच प्रयत्न करतो आमच्या घरात की ते वातावरण राहील की ज्यामुळे जोर जबरदस्तीने इच्छेने संगीतात काहीतरी करण्याची इच्छा व्हावी. बस, बाकी ईश्वराच्या हाती. अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर. चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर.
भक्त पायी सुखाला की आला याहो, सुखाला की आला याहो, आनंदाचा पूर, आनंदाचा पूर अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर, अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, आ आ आ अबीर गुलाल उधळीत रंग, अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, अबीर आषाढी कार्तिकी भक्त जन येती, आषाढी कार्तिकी भक्त जन येती, आषाढी कार्तिकी भक्त जन, भक्त जन येती, पंढरीच्या बाळवंटी संत कोळा होती, पंढरीच्या बाळवंटी संत कोळा होती, चोखा म्हणे नाम घेता, चोखा म्हणे नाम घेता, चोखा म्हणे नाम घेता, भक्त होती दंग 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 दंग, नाथा घरी नाचे, नाथा घरी नाचे, नाथा घरी नाचे, नाथा घरी नाचे, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, अबीर गुलाल उधळीत रंग, अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. मोहे लागी आस ताल सुरनकी म्हणत आपण या कार्यक्रमाला सुरुवात केली आणि शेवटाकडे येताना सुखालाही आला याहो आनंदाचा पूर या भावावस्थेमध्ये आपण येऊन ठेपलो. म्हणजे तुकारामांच्याच भाषेत सांगायचं झालं तर भेटी लागी जीवापासून जो प्रवास सुरू होतो तो झाले समाधान तुमचे देखिले चरण इथे येऊन थांबतो आणि इथे उपस्थित प्रत्येकाची भावावस्था हीच असावी असं मला वाटतं. मोहे लागी आस ताल सुरनकी असं आपण म्हणालो आणि ही निर्माण झालेली आस इतक्यात तरी शांत होणारी नाही, शमणारी नाही. पण जसं थोरा मोठ्यांनी सांगितलं आहे की एखादं पुस्तक हवं हवंसं वाटत असताना संपणं, एखादी गोष्ट हवी हवीशी वाटत असताना ती थांबणं आणि एखादा कार्यक्रम हवा हवासा वाटत असताना संपणं हे योग्य असतं. कारण का तेव्हाच तो कार्यक्रम मर्मबंधातली ठेव होतो. आणि मला खात्री आहे पंडितजी
की आजची आपली ही मैफल, आजचा आपला हा कार्यक्रम इथे उपस्थित प्रत्येकासाठी आणि ABP माझाच्या सगळ्याच प्रेक्षकांसाठी मर्मबंधातली ठेव आहे. प्रत्येक सूर, प्रत्येक शब्द हा प्रेक्षक जपून ठेवणार आहे, मनाशी धरून ठेवणार आहे. आपले खूप खूप आभार पंडितजी, तुम्ही इथे आलात आणि आमच्या सगळ्यांची दिवाळी इतकी सुरेल आणि अविस्मरणीय केलीत त्यासाठी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.